शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकर यांनी भर सभेमध्ये रविकांत तुपकर यांच्यावर घणाघाती टीका केली। आमदार संजय रायमुलकरांनी रविकांत तुपकर यांना कांशिरात लगावण्याची भाषण केली, तर रविकांत तुपकर यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं। लोकसभा निवडणुकीसाठी सक्रिय झालो याचा धसका नेत्यांनी घेतलाय, त्यामुळे मला तुरुंगात टाकण्याचा डाव सत्तेतील नेत्यांचा असल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला। केवळ आपल्या शेतकऱ्याचं प्रेम दाखवायचं। आता काय ती काय वकील बाई काय कळत नव्हतं, दोन्ही बाजू नेतेगिरी करायची। परंतु खास करून आता मी आजच्या सभेच्या माध्यमातून त्यांना जाहीर आव्हान आहे, आम्ही वैयक्तिक स्वरूपाचे राजकीय स्वरूपाचे आरोप करा, जे काय आलं तुम्ही काय करणार ते सांगा, पण खालच्या पातळीवरती येऊन जर मतदारसंघामध्ये आरोप करतात येणार जाऊन तुझ्या कानपट्टीचा पाठ घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढं आव्हान मी त्यांना आपल्या सभेच्या माध्यमातून। मुळामध्ये असल्या पांचट धमक्यांना मी अजिबात घाबरत नाही। मी शेतात काम करणारा शेतकऱ्याचा पोरगा आहे, मी नावापुरता भूमिपुत्र नाही, लक्षात ठेवा त्यांच्यासारखा। मुळामध्ये काय झालंय, जशी आमच्या शेतकऱ्यांनी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा केली तशी विद्यमान खासदाराच्या पायाखाली वाळू सरकलेली आहे। आमच्या सभांना मिळणारा प्रतिसाद, गावागावात होणारे आमचे मेळावे, लोकांनी जे वर्गणी देण्याचा ओघ चालू केलेला आहे, त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, यांची खुर्ची हललेली आहे, त्यामुळे अशा पद्धतीची टीका करतात। मला सांगा, 15 वर्ष प्रतापराव आमदार होते, 15 वर्ष ते खासदार आहेत, रायमुलकर 15 वर्ष आमदार आहे। या आमदारा खासदारांना जर माझ्यावर अर्धा एक तास भाषण द्यावं लागतं, याच्यातच सगळं आलं ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।